भिवंडी तालुक्यातील कोणगाव येथे मिताली पौर्णिमा लोकेश पाटील हिचा प्रथम वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। पाटील परिवाराच्या वतीने मोठ्या जल्लोषामध्ये मिताली हिचा पहिला वाढदिवस मोठ्या आनंद उत्सवामध्ये साजरा करण्यात आला। यावेळी आजोबा एकनाथ लक्ष्मण पाटील, आजी वैशाली एकनाथ पाटील, काका मुकेश एकनाथ पाटील, काका दीपेश एकनाथ पाटील व समस्त पाटील परिवार, त्यासोबतच मितालीचे आई वडील लोकेश पाटील व पौर्णिमा लोकेश पाटील यांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान देखील करण्यात आले। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मिताली हिला प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। माझ्या मुलीच्या प्रथम वाढदिवसाला आज जमलेल्या पाहुण्यांनी उपस्थित राहून जे आशीर्वाद दिले त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभार आहे आणि आज माझ्या मुलीच्या मागे त्यांचे असेच आशीर्वाद राहावे हीच ईश्वराची प्रार्थना आहे आणि माझ्या मुलीच्या भविष्यासाठी आमच्या दोघांकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज माझ्या मुलीचा प्रथम वाढदिवस आहे आणि इथे उपस्थित सर्व माझे मान्यवर, माझे बंधू भगिनी त्यांना इथे माझ्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी आले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते। भविष्यासाठी मी खूप खूप देवाकडे प्रार्थना करेन की तिने तिच्या पूर्ण कार्यामध्ये सफल राहावे, हीच मी ईश्वराची प्रार्थना करते। धन्यवाद। हे आमच्याकडे सर्वात छोटी आहे आणि या सर्वांना ते आनंद देते, आम्हालाही आनंद देते। तिच्या पहिल्या वाढदिवसाला आमच्या सर्वांच्या या सर्व कुटुंबाच्या वतीने मी शुभ आशीर्वाद देते। आज आमच्या पाटील परिवारामध्ये आनंदाचा दिवस आहे। आमची नात मिताली लोकेश पाटील हिचा आज प्रथम वाढदिवस आहे। पाटील परिवाराच्या वतीने मी मितालीला हार्दिक शुभेच्छा देतो। या परिवारामध्ये ती अशी आहे की सगळ्यांना हवी वाटणारी आमची मुलगी आहे। सगळ्यांना हसत खेळत ठेवून घरातील वातावरण आनंदमय करण्याचं काम ती करते। मी पुन्हा एकदा तिला हार्दिक शुभेच्छा देतो। तिच्या आई वडिलांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो आणि तिला लवकर त्यांनी भाऊ आणावा अशी त्यांना विनंती करतो। मला विश्वास आहे मिताली, आम्ही तिला सगळे छोटीच बोलतो, परंतु ती मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे ती नक्कीच उत्तुंग भरारी घेईल आणि आमच्या पाटील परिवाराचं नाव पूर्ण आसमंतात गाजविल असा मला विश्वास आहे। ती मुलगी आहे म्हणून तिला आम्ही हे नाही, आमचा तो एक दागिना आहे आणि त्या दागिन्याचं उज्ज्वल भविष्य नक्कीच पुढे आहे। मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो तिला दीर्घायुष्य आणि तिची भरभराट व्हावी ही पुन्हा एकदा मी प्रार्थना करून थांबतो। धन्यवाद।